नमस्कार मित्रांनो, झालंय बघा कट्टा तेवढा राहिलाय, एक खोली राहिली आहे, उद्यापर्यंत एंड होईल. काय अण्णा बोला, अण्णानं आज धुरळाच काढलाय बाजरीचा. आम्हाला ना अण्णांचं क्रीज केली आहे दोघांनी. सांगतो मी आज एक 4-5 वप्प केलं नाही तर बाकी सगळे ह्यांनी तुकडे दोघांनी हाणले बघा. कुळपून एकाच्यातले कुळप आणून दोघांनी 2 आज दिवसभर, उद्या अजून तिथं नशकाचा पुढा आणून ओके करावं लागतं या. काय रे पोरानं, काय लेकर मला सोडत नाही ती बघा, महागच दाखती ते. अरे बा, वातावरण लय भारी झालंय तुम्हाला सांगतो, गार झार वातावरण झालंय. कसली पावडर नाही, दुकान उघड नसतं या. काय करा पावसाळ्यात पडी टाकू पुन्हा असं हेच करावं लागणार हो. कोळपलं होतं काय देऊ पाणी पुन्हा वाऱ्यात पाऊस तकडे जाणार, तकडच खांबारण्यात कसा उतरलं या. आम्हाला लागलाय मसरासनी पाणी पाजायला. राधाताईचा फोन आला या, चालू आहे हकीकत त्यांची काय अडचण काय. अन्नाला तांबा खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही हा. गोळ्यात जाईल पोराबिरांच्या. इकडे इकडे संपली एवढीच आहे. आज आठपडी जाय पाहिलं राव, आठपडी स्वस्त भेटते जरा. इकडं इकडं लय महाग भेटते या, आठपडीत जरा स्वस्त भेटते या. आबा डरकाय लागलाय फोडायला बघा. आबा सारखाच पाऊस द्या लागतो या. पडू दे पाऊस तर पडू दे लागा. लोकांच्या पेरण्या नाही त्या, आपल्या मका कंबरला लागा लागल्या. आमच्या गावाला पडले का पिपरी आहे बघा, पिपरीला पाऊस आला तिकडे बघा. गावाकडे नाही पाऊस, गावाकडे येईल आता हळू तरी बरा आहे. आपल्याला हाय पाणी जरा, त्यामुळं आपल्या मका गुडघ्यातनं वर निघली, त्या कंबरला आली. बाजरी बिजरी आता ईदभर बाजरी आली या. नाही काय काय लोकांच्या अजून पेरण्या नाहीत या, पाऊसच पडला नाही तर. काय रे काय भांडणं चालू आहे ती बघा. ही पोरं बघा, ही पोरं रोज सोटाल तरी पण वळा नाही ती पोरासनी बघा. ढेंगाणा करत बसती दुसती एकामेकाला भांडत, सारखी एकामेकाला थंडी सपक दे लागते सारखं यासनी. पान असल्यामुळे लय थांबा घेऊन नाही तुम्हाला हो. पान एक दोन टाइम तर पान खातात असाल, 2-3 टाइम. 2 टाइम तर अण्णा पानावर असते. एवढं राहिले बघा वाळायचं, ही पाय पुसायचं, ही पाय एवढं वाळायचं राहिले. नाही तर ऊन कडक पडलं होतं बरं, हिरवा पडलंय. मधली खोली काढली का ग सगळी? मधली खोली सगळी कपाडा बिपाड सगळी लांबे म्हणतो एक राहिले. असं एवढं काढा की एवढं कट्टाचा. आता राहू पण अजून काटा पसायचा आहे. असं आहे काय? एवढंच राहिलंय बघा कट्टा बाहेरचा कट्टा झाला का झाला. तर रे बापराव लय आगावपणा करतो म्हणते ती. आगावपणा लय करतोय म्हणते तो. मोठ्या माणसाची वाकड दाखवतोय. मका जोरात खाल्ली प्राणला. एरिया टाकल्यापासून बुडाने वाकून एरिया टाकल्यापासून फरक पडला. आता जसं पाणी दिलं तसं वाढणार बघा. आता नाही एरिया टाका, एरिया लय टाकायला. 2-3 पोती एरिया वरच्याला. आता पाणी सोडायला एरिया इस काढो घोडा का ना काय इस काढायचं होईना. आहे अजून बारका इस काढायला आहे का? इस
हा इसकाटलं तर वैरणीलाच केले त्या जोंधळ मका हाय मिक्स वैरणीसाठीच केलेला आहे ते तर सांगण्यात पाणी टाक जाऊन डबरी पडती द्यायला खडी निघून जाती या का करते आंटी हाय खडी भरून टाकते दुसरीकडं अजून घासा कशी राहिलीस का काय झाड किती जरा पापीट सगळं खाली नावर ते आहे बघ त्या मोटरवर आपल्याला शेड जरा ना आपण पडतंय ना शेड जरा वाढवायला लागते अगं वतू नाही पण माग दारात पाणी अगं वतू नको तुला नीट सांगायला चालतं का नाही चुपून बसतय दरकाळ्या पडतोय शेड बदनच बघा उपाशी मरू द्या म्हटलं सकाळपासून येत नाही पाऊस पावसात अरे पावसाचा पहिल्या रट्यात पावसात ना आता गार वार सुटलं र गार वार सुटलं का पाऊस अजिबात येत नाही आणट्या ए आणट्या ए नकट्या हाय कर एक मिनिट माझं नाव अनुज आहे म्हण माझे नाव अनुजा तू शाळेत जाते का आ तू शाळेत जाते का शाळेत जाते का कितवीला आहे हा बालवाडीला पहिली वर्गात जाऊन बसतोय बघा आका बापू आणि अंटू एका वर्गात बसतील आज बायकोन बघा आमच्या दारात काय बांधलंय बायकोन सांगाय नसते त्याला काय होतं या दारात बघा कवाळ बांधलंय कवाळ बांधल्यानंतर काय होते सांगा तो का ती लोंब काढत या घरात बांधणं होणी म्हणून कवाळ बांधले या बाहेरच्या माणसाची घरा वाईट नजर होणी म्हणून बांधले काय हे खरं असते का हो काय तरी आमच्या बाया करत बसते द्या कुणाच तर ऐकून येते द्या आणि हिथं असली सोंग करत बसते द्या आजपर्यंत का दाराला कवळच होती का त्याच्या आईला त्याच्या अगं असं कवळान बांधणं थांबवली म्हणजे ती उद्या मी भांडण करतो एखाद्या जर रगीलपणा केला तर उद्या भांडण करतो बद ही करीन बघा बघायचं का तुला भांडण होत नाही म्हणतीयस तेवढंच काम आहे तुला खे हसायचं तर मित्रांनो झाली का जेवण बिवणं सगळ्यांची झाली का अरे हाय का स्वयंपाकाची आवाज टायमिंग झालाय माझं नाही ना टायमिंग झालंय माझं एक चपाती असू दे बरं ह्या टायमिंगला खावं लागतं या काय असेल ते आता मित्रांनो हात धुयाचं शिळं पाळं दोन कोंबड्या आल्या पोरानं 2 रोजाच का असं ना आपलं हाणायचं हात धुवून दाबण आपण चौकरत बसत नाही ताजच पाहिजे ही तुम्ही पण आपलं आडवं तिडवं हाणत जावा मग तब्येती सुधारते बघा तर चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय